आभारी आहे. धन्यवाद मॅडम, आपण येथे आलात आणि कार्यक्रमाला उपस्थित दर्शवले त्याबद्दल हार्दिक आभार. दोन्ही संघातील अतिरिक्त खेळाडू असतील, उपलब्ध असतील तर पाठवायचे कृपा करून. चल दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. येथे मात्र फलंदाजी 5 तर रोहन, अक्षय, पहिला चेंडू भेदक मारा. पंचाच्या डाव्या बाजूने राईट मोरदी विकेटचा मारा करतील अमोल लोखंडे. येथे मात्र पहिला येतो डॉट बॉल, निर्धाव चेंडू, पहिला चेंडू, सामन्याला सुरुवात झाली आहे. येथे मात्र पूल केलाय, चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगच्या बाउंड्रीच्या बाहेर, येतो तो षटकार. दुसरा सत्रातला पहिला षटकार. सुधीर डेअरी यांचे मालक सुधीर फडणीस साहेबांचा यथोचित आपण इथे सन्मान करीत आहोत. युवा विजनचे तेजस सकपे यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते मायाची उबदार शाल, सुगंधी फुलांचा पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह आठवण भेट म्हणून त्यांचा सत्कार करायचा आहे. आणि सुधीर फडणीस साहेबांना विनंती करतो या सत्कारचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सुधीर फडणीस साहेबांचं नेहमीच या स्पर्धेला मोलाचं असं अत्यंत सहकार्य असतं. गेली 4 पर्व ते आमच्या सोबत आहेत. महत्त्वाचं योगदान, महत्त्वाचं सहकार्य त्यांच्या मार्फत या स्पर्धेसाठी आम्हाला मिळते. धन्यवाद साहेब. आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात आणि या स्पर्धेला उपस्थिती दर्शवलीत त्याबद्दल युवा विजनतर्फे, गिरगाव बॉयज यांच्यातर्फे आणि आयोजकांतर्फे आपले मनापासून हार्दिक आभार. धन्यवाद सर. येथे मात्र 2 धावा मिळतात त्या चेंडूवरती आणि पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. दोन्ही खेळाडू एक म्हणजे समोर आले होते, मात्र शेवटी एकाच खेळाडूच्या हातामध्ये जेल बसलाय. तो कव्हरच्या दिशेला, शॉर्ट मिड ऑफच्या दिशेला. संघाने 5 रन केले, 1 डाऊन. दळवी यांना बघा त्या या गोलंदाजाचा सामना कसा करते. 28 धावांचं आव्हान असणार आहे. 12.12च्या धावसंख्येला सरासरी धावा बनवाव्या लागतील. आता मात्र आतापर्यंत फक्त 8 धावा आल्या आहेत. येथे मात्र डॉट बॉल. डॉट बॉल थोडासा प्रेशर बिल्डअप करणारा असेल ते म्हणजे मुंबई सिटी पोलीस यांच्या संघासाठी आव्हान असणार आहे. 48 धावांचं पहिल्या षटक मार्गस्थ होते. अप्रतिम चेंडू बॅकफूटवरती खेळण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू निघून जातोय. आला तसा निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातात. येथे मध्ये डॉट बॉल.
चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती लोखंडे यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. फक्त केवळ 8 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर अक्षरशः जखडून ठेवलं होतं फलंदाजाला. कुठल्या प्रकारची मोकळीक दिली नव्हती धावा करण्याची. आणि आपल्या ते एक मान्यवरांचं आगमन झालं ते म्हणजे माजी मुंबई ISPL संघ ISPL क्रिकेट स्पर्धेमधील एक माजी मुंबई असा तगडा संघ आहे. त्या तगडा संघाचे SNC कोच धर्मेश स्वामी सर यांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावरती. मी आयोजकांच्या वतीने गिरगाव बॉईज युवा विजन प्रथमेश सकपाळ यांच्या वतीने आणि त्यांनी आमच्या गिरगाव चॅम्पियन्स लीगच्या खेळाडूच्या प्लेयर्स ऑक्शनला सुद्धा भेट दिली होती, सदिच्छा भेट दिली होती. असे धर्मेश स्वामी सर यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. या सर आपलं वेलकम आहे. आमच्या विनंतीला मान देऊन धर्मेश स्वामी सर यांचं आगमन झालेलं व्यासपीठावरती. आयोजकांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम सर. निलेश सतत 3 वर्ष ते माजी मुंबई या संघासोबत जोडले गेलेत SNC कोच म्हणून. आणि आपल्या गिरगाव चॅम्पियन्स लीगच्या प्लेयर्स ऑक्शनच्या दिवशी सुद्धा त्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली आणि त्यांचं मोलाचं असं मार्गदर्शन आपल्याला दिलं. त्याबद्दल धर्मेश स्वामी सरांचे मी मनापासून हार्दिक आभार मानतो आणि हार्दिक स्वागत करतो. वेलकम सर. आपण आलात आमच्या विनंतीला मान देऊन त्याबद्दल आयोजकांच्या वतीने मी आपले हार्दिक आभारी आहोत. पुढे सामन्याकडे ते मग तो व्हाईट बॉल पुन्हा एकदा वाढत ऑफ स्टंप. चेंडू खूप बाहेरचा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता, कट करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट, परंतु चेंडू निघून गेलाय. तो यष्टीरक्षक हातामध्ये विसावतो चेंडू. डॉट बॉल. 38 धावांचा पाठलाग करते ते म्हणजे मुंबई पोलीस संघ. मुंबई ट्रॅफिक पोलीस संघाने 38 धावांचं आव्हान ठेवलं तर मुंबई पोलीस संघासमोर. येथे मात्र थोडंसं धावांवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न दिसतोय आपला मुंबई ट्रॅफिक पोलीस संघाचा. वर पिटलेला फुलटा चेंडू, चेंडू बिरकावलाय लॉंग ऑनच्या दिशेला. चेंडू खेळाडू तैनात आहे. येथे मात्र षटकार. फुलटा चेंडू होता, खुलं लायसन्स होतं, मोकळीक होती हात खोलण्याची आणि पूर्णपणे हात खोलले त्या चेंडूवरती आणि षटकार आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय यांच्या बॅटमधून. पुल केला चेंडू, बॅटची कडा लागली, चेंडू जातो तो फाईन लेगच्या दिशेला. खेळाडू तैनात आहे आणि येथे मात्र अप्रतिम झेल. सलग 2 कॅच या खेळाडू मार्फत टिपले गेले अचूक आणि बाद होते ते अक्षय. या अगोदर त्या चेंडूवरती षटकार ठोकला होता फुलटा चेंडूवरती. येथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेऊन चेंडू आकाशाकडे गेला आणि येथे मात्र फाईन लेगच्या दिशेला खेळाडू तैनात होता. कुठली चूक केली नाहीये आणि गडी बाद होतो अक्षयच्या रूपात. तंबूत परतावं लागते मुंबई पोलीस संघ खेळाडूला. आणि आता मात्र पाचारण घेतलं रवी कदम यांना.
शाखा क्रमांक 222 चे माजी शाखा प्रमुख निलेशजी देवळकर साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. पोलकडचा प्रयत्न आणि पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर चेंडू. यामध्ये वाईड ऑफ द स्टंप डिलिव्हरी होते पण हाही चेंडू निघून जातोय तो वाईटच्या रूपात. थोडा सोयीर मारा आपल्याला पाहायला मिळतोय. 28 धावांचा पाठला करतोय तो म्हणजे मुंबई पोलीस संघ. धाव संख्या नोंदवली गेली ती 21. अजूनही 27 धावांची गरज आहे ते म्हणजे मुंबई पोलीस संघाला. पूल करण्याचा प्रयत्न होता. चांगलं रन मिळून पण आपल्याला पाहायला मिळते. सुंदरसा ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये. एक चिकी रन यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. धावसंख्या होते ती 22. अजूनही 26 धावांची गरज मुंबई पोलीस संघाला. गोलंदाजी करतोय निलेश. आणि येथे मात्र एका भव्य दिव्य असा मान्यवरांचं स्वागत आम्ही करत आहोत. ते म्हणजे ताई पॅकरचे सर्व अमोल दादा पोरोळेकर यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या अमोल दादांसाठी. आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे उपस्थित झालात आणि या स्पर्धेसाठी आपण आवर्जून इथे आलात त्याबद्दल आयोजकांच्या वतीने मी अमोल दादा पोरोळेकर ताई पॅकरचे सर्व यांचा मी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो आणि त्यांना व्यासपीठावरती बसण्याची विनंती करतो. धन्यवाद सर. ताई पॅकरचे सर्व अमोलदादा पोरोळेकर यांचं नुकतंच व्यासपीठावरती आगमन झालंय. मी युवा विजन प्रथमेश सकपाळ आणि गिरगाव बॉईज यांच्या वतीने अमोलदादा पोरोळेकर यांचं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतो. आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात, या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली, त्या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आयोगांच्या वतीने मी आपले हार्दिक आभार व्यक्त करतो. द्यायची म्हणजे आपले विधानसभेचे सभापती माननीय श्री नरहरी झिरवळ यांचे स्वीय सहाय्यक म्हणून अमोलदादा पोरोळेकर यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली आहे. धन्यवाद सर. आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात आणि या स्पर्धेला उपस्थित दर्शवली त्याबद्दल आयोगाच्या वतीने पुन्हा एकदा मी आपले आभार व्यक्त करतो. आणि वया मैदानामध्ये येथे मात्र या चेंडूवरती एक धाव घेतली गेली. धावसंख्या झाली ती 24. अजूनही 24 धावांचं लक्ष असणार आहे ते म्हणजे मुंबई पोलीस संघासमोर. भव्य दिव्य आयोजन गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व चौथं आणि या चौथा पर्वातील प्रदर्शनी सामना दिवस दुसरा अंतिम दिवसाचा खेळ चालू आहे. प्रदर्शनीय सामना होतो तो म्हणजे मुंबई ट्रॅफिक पोलीस विरुद्ध मुंबई पोलीस. ओव्हरपिच डिलिव्हरी खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची काढलेली चेंडू पायावरती आदळतोय आणि तो डॉट बॉल. गोलंदाजी करते तर रवी कदम, रवींद्र माफ करा. अजूनही 24 धावांचा पल्ला गाठायचा तो म्हणजे मुंबई पोलीसला संघाला. ओहो
टोलावला चेंडू मिड विकेटच्या दिशेला. चेंडू जातोय की नाही बघायला पाहिजे. नक्कीच जातोय, सीमारेषेच्या बाहेर होतोय तो षटकार. कडक फटका. पुन्हा एकदा फटकावला चेंडू. त्याच टोल्याची पुनरावृत्ती. चेंडू पुन्हा तिथेच डिपॉझिट केलाय मिड विकेटच्या दिशेला. खणखणीत दणदणीत षटकार. कॉपी पेस्ट करावा त्याप्रमाणे दोन्ही फटके तिथेच त्याच चेंडूवरती त्याच क्षेत्रामध्ये मिड विकेटच्या सीमारेषेच्या बाहेर टोलावले होते. पुन्हा एकदा उंच टोलाचा प्रयत्न होत आहे. मिडॉनच्या दिशेला खेळाडू तैनात आहे. तोपर्यंत एकदा पूर्ण केली जाईल. धाव संख्या होते 37. आता फक्त 11 धावांची खेळी करण्याची बाकी आहे. 11 धावांचा अजूनही पल्ला गाठायचा म्हणजे मुंबई पोलीस संघाला. आणि ते आपल्या इथे व्यासपीठावरती मान्यवरचं आगमन झालं ते म्हणजे सामना समूहाचे नॅशनल हेड दीपक शिंदे साहेबांचं येथे आगमन झालं आहे व्यासपीठावरती. आयोजकांच्या वतीने युवा विजन, प्रथमेश सकपाळ आणि गिरगाव बॉईज यांच्या वतीने मी दीपक शिंदे साहेबांचं इथे मनापासून हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद साहेब, आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात आणि या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपले धन्यवाद. बॉलरचं नाव, बॉलरचं गोलंदाजाचं नाव भरत. 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. ओहो, टोलाला पुल केलाय चेंडू, केलाय पुल अँड सो ब्युटिफुल. स्क्वेअर लेगच्या दिशेला षटकार. शुभेच्छा. 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज होती. पहिल्या 2च चेंडूवरती सामना संपवलाय. दोन्ही फटके स्क्वेअर लेगला तटावले होते समुद्र दिशेने. दोन्ही चेंडू डिपॉझिट केले होते षटकारासाठी आणि मॅच संपवली आहे. आणि मुंबई पोलिसांनी